आता तुम्हाला क्रिकेटची आवड आहे, तुम्ही राजकारणात आहात, पण सिनेमाशी सुद्धा तुमचं खूप जवळचं नातं आहे. तुम यहाँ आए नहीं हो, तुम्हें यहाँ लाया गया है, तुमचा फेवरेट डायलॉग आहे. काय कनेक्शन आहे हे सगळं? ते ते हां, ते खरं तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लिहिलेलं आहे, ते जास्त सर, पुण्यामध्ये प्रभात रोडला माझं जो एक जुनं 70-80 वर्षापूर्वीचा एक जुना बंगला आहे. त्या बंगल्यात ऑफिस आहे. तर त्या बंगल्याला जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या मित्रांची मी एक यादी तयार केली आणि अण्णाला म्हटलं की ह्या प्रत्येक पायरीवर एक एक डायलॉग लिहायचा. तर त्या प्रत्येक मित्राला विचारलं, तुझा आवडता कुठला? प्रवीण तरडेने सांगितलं की शेती इकायची नसते, शेती राखायची असते. मग चला ते लिहिलं. सुबोध भावेचं काय की आणि माझ्या नावानंतर नावाच्या आधी लागतं. असे डायलॉग आम्ही त्या प्रत्येक ह्याच्या लिहिलं. अण्णाला म्हटलं, अण्णा म्हणाला, एक आल्या पहिल्या पायरीवर माझा डायलॉग लिही. तो कुठला? तुम यहाँ आए नहीं लाए गए हो. तर या ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक माणूस, सर, माझ्या ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक माणूस वर आला की मला म्हणतो, आता मला कळलं तुम्ही इथं का बोलत आहे. तर त्याने एका कार्यकर्त्याला रात्रभर बसून ते केलंय. तो किस्सा आहे त्याचा. त्याला मी म्हणाल तसं ते अहवाल वगैरे करायला मी बसतो तेव्हा, तर मी रात्रभर बसतो. मग कोणाला तरी पाहिजे ना सोबत. मग मी कोणाला तरी बोलवतो की बस जरा हे चेक कर. आणि मग मी एका कार्यकर्त्याला बोलवलं, म्हणलं आता ते सगळं मी तयार केलं, एकदा सगळं काना मात्रा व्याकरण सगळं चेक कर, सगळं पानं चेक कर, सगळी पानं व्यवस्थित लागलीत का नाही हे कर. त्याला वाटलं 10-15 मिनिटाचं काम असेल. तो बसला, ते पाठ झाली. त्याला कळलं नाही. म्हणलं, तुला आत्ता कळलं का? तू आया नाही, तुला आया काय? तो माझ्या आयुष्यात तोच मला भेटला की साखर. खरं तर अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत ज्या मुरलीधर मोहोळ यांनी आजपर्यंत कधी समोर येऊ दिलेल्या नाहीयेत, पण कट्ट्याच्या माध्यमातून आपलं मन ते मोकळं करतायत. या गप्पा अशाच सुरू राहतील. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा माझा कट्टा. ह्या सगळ्या आनंदामध्ये आज तुम्ही नक्की कोणाला मिस करताय? खरं तर आता सगळे दिसत आहेत, पण मी खऱ्या अर्थानं झाल्या दिवसापासून थोडंसं मला जर आठवण येत असेल ना, मुंडे साहेबांची. मी खूप त्यांच्या जवळ होतो, त्यांनी खूप प्रेम केलं आणि राहून वाटतं की आज मुंडे साहेब असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. त्यामुळं मला साहेबांची आज खूप आठवण येते की ते हे बघायला ते पाहिजे.